मन मंदिरा गजर भक्तीचा. संसार चालतो, मुलं बाळ होतात, पैसा टक्का हातात असतो, पण आपलेपणाची प्रतीती उदित होत नाही. आपलेपणा म्हणजे प्रेम, आपलेपणा म्हणजे जिव्हाळा. माणसाला जगावंसं तेव्हा वाटतं जेव्हा आपलेपणाची ओढ आहे, त्याला आपलेपणा ओढून घेतो. घराकडे जावंसं का वाटतं? घर मोठं आहे म्हणून? घर लहान आहे म्हणून? घर झोपडी आहे म्हणून? नव्हे नव्हे. एखाद्या झोपडीत राहणारा ब्लॉक मध्ये नेऊन ठेवा, तो म्हणतो नाही मला झोप लागत नाही, मला माझ्या घरी जाऊ द्या. कुठे जातो तो? आपल्या घरी गेल्याशिवाय त्याला बरं वाटत नाही. ही वस्तुस्थिती आहे, कारण त्या घरामध्ये आपलेपणा आहे. घरामध्ये 10 माणसं निजली असली की नाही तरी आपली एक उशी असते. काय कदाचित त्याच्यापेक्षा चांगली उशी तुम्हाला कोणी देईल, तो म्हणेल बायकोला नाही माझी उशी आण. मी म्हटलं काय त्याच्यातला कापूस निराळा आहे का? नाही हो म्हणले, गेली 15 वर्ष त्या उशीवर डोकं ठेवून झोपतोय, तिचं मात्र नातं जमलंय. उशी आपली, बिछाना आपला, घर आपलं, बायको आपली, देव कोणाचा? देव देवळातला. बरोबर सांगितलं. देव कोणाचा? देव देवळातला. देवळापुरता देवाचा संबंध. लक्षात ठेवा, असा कुठे परमार्थ होत नसतो. कदाचित परमार्थाची कृती होईल पण परमार्थ होत नाही. आपलेपणाची प्रतीती निर्माण झाल्याशिवाय तिथली साधी साधी गोष्ट सुद्धा आपल्याला जाणवते. आपलेपणा नाही तिथपर्यंत घरातला कचरा दिसत नाही. काही काही माणसं घरात अशी असतात, कचरा पडलेला सुद्धा त्यांना दिसत नाही, इतके समाधीत असतात. मग दुसरा असेल की नाही, तो येतो, हे ते उचलतो, ते उचलतो, ते उचलतो, जाता जाता ते नीटनीटकं करतो, जाता जाता ती कब्बशी उचलून आतमध्ये नेईल, तिथे काय असेल तर नीटनीटकं करेल. याचं कळलं का? त्या व्यक्तीला, मग तो पुरुष असू दे नाही ते बाई असू दे, ती वस्तू, ते घर आपलं वाटतं आणि आपलं आहे ते नीटनीटका असावं असं वाटतं. म्हणून ही कृती सहज घडते. ते करत नाही, ती आपलेपणातून घडते. नाही त्या सकाळी पिलेला चहाचा कप संध्याकाळपर्यंत जागा सोडत नाही, तो सोडणारच नाही. सोडणारच नाही. पिणाऱ्याला कळलं पाहिजे की इथे ग्लास ठेवलेला आहे, मीच पितो त्याच्यातून, माझं तोंड निघालं की माशी त्याला जाऊन मुका घेते. माझं काही शब्दप्रयोग चुकला का? नाही चुकला, नाही चुकला. तुमचाच ग्लास, तिथे जाऊन माशा बसतात. पण त्याला असं वाटत नाही की ते उचलावं. अरे मी म्हटलं माशी बसते, उचला. मी काय सांगतोय? ग्लासामध्ये माझेपणा, पलंगामध्ये माझेपणा, पाय पुसणं असतं ना त्याच्यामध्ये सुद्धा माझेपणा वाटला पाहिजे. तर जाता जाता त्याच्यातले केस बाहेरचे फेकतात. नाहीतर पहिल्यांदा आणलं ते शेवटपर्यंत साफ सुद्धा कोणी करत नाही. बायकांनी ऐकून घ्यावं हे प्रवचन, उपयोगी आहे हो तुमच्या. मी व्यवस्थित बायका बघितल्या आणि गबाळ ग्रंथी सुद्धा बघितल्या. गबाळ ग्रंथी म्हणजे त्या गबाळेपणाला काही अर्थ नाही. अलग लक्षात. गबाळ गबाळ काय, जीवनच गबाळ होऊन जातं, शेवटी गाळ होतं, घाळ होतं. मराठी भाषा कळली का? शेवटी त्याच्यामध्ये आपण कुठे गहाळ होऊन जातो, आपलं आपल्यालाच कळत नाही. मी काय सांगतोय? आपलेपणा, आपलेपणा, आपलेपणा वाटल्यानंतर काय त्याच्यातला आनंद आहे, काय त्याच्यातलं कौतुक आहे. म्हणून गोकुळातले लोक, गोकुळातली जनता, गोकुळातल्या गवळणी, गोकुळातले गोपाळ
गोकुळातल्या गायी, गोकुळातले दगडधोंडे, गोकुळामध्ये वाहणारं यमुनेचं पाणी, त्या प्रत्येकाला वाटत होतं की कृष्ण माझा आहे, आणि त्या वस्तूंनाही वाटत होतं कृष्ण आमचा आहे. कृष्णाला वाटत होतं यमुना माझी आहे. आणि त्या आपलेपणामधून जे घडलं ते कृष्णचरित्र. हो, कौतुक आहे कृष्णाचं. गाई आपली वाटली नाही का? हो, जनावर सुद्धा आपली वाटणं हे महत्वाचं आहे. पण काही काय माणसांना जनावरच आपली वाटतात, माणसं आपली वाटत नाही. त्याला काय करावं? आश्चर्य नाही का? एका माणसाचं आपल्या कुत्र्यावर फारच प्रेम, म्हणजे माणसापेक्षा त्या कुत्र्याचं कोडकौतुक तो जास्ती करायचा. शेवटी मी म्हणलं, अहो तुम्ही माणसांना हडक फडक हाड करताय आणि कुठच्याला जवळ करताय. म्हणला माहिती नाही आहे, तो फुकट आलेला आहे, याला 10,000 दिलेत. कुत्र्याला 10,000 दिलेत. म्हटलं एक माणूस विकत आणून दाखव ना राजा. लक्षात घ्या आपलेपणा. कृष्ण भगवंताला गायी आपली वाटली, त्यातला गोठा आपला वाटला. प्रत्येक कर्म तो आवडीने प्रेमाने करत होता. आणि म्हणून सर्व गोकुळवासी, वृंदावनवासी त्या काळामध्ये जे जे त्याच्या जवळ आले त्यांना तो आपला वाटला. हे बघा, विरोधातून जवळ जे आले ते सुद्धा त्याच्याशी एकरूप झाले. काय प्रेम आहे हो, नाही का? विरोधातून आले. महाराज म्हणाले, स्नेहे द्वेषे अथवा वैरे दृढ ध्यान जेणे होय. स्नेहाने असू दे, द्वेषाने असू दे, वैराने असू दे, जे जवळ आले ते जवळच राहिले. आणि म्हणून भगवंतांनी ठरवलं की सर्व काही घडलं, आता सर्व लीला घडल्या, आता ह्यांना आपल्याशी एकरूप करून टाकावं, अशी रासलीला करूया. तर का काल आपण कुठपर्यंत आलो होतो? गोवर्धन, गो इंद्रियांचं संवर्धन. गो इंद्रिय, गो म्हणजे इंद्रिय. कोणीतरी काल प्रश्न विचारला मला प्रवचन संपल्यानंतर. गो म्हणजे इंद्रिय आणि गो म्हणजे वाणी. दोन अर्थ आहेत. गो म्हणजे इंद्रिय. चला, विचारलं तर पुन्हा एकदा केव्हा तरी सुरुवातीला सांगितलं असेल. गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे गाई. गाईला वळवणारा गोवळ. तसं इंद्रियांना जो वळवतो तो गोवळ. म्हणून कृष्णाला गोवळ म्हणतात, गवळी म्हणतात. हे बघा, इंद्रिय तुम्ही वळवत नाही, तो वळवतो, तिथे इंद्रिय वळली जातात. काही काय वेळाला तो त्या इंद्रियाकडे लक्ष देत नाही, ती इंद्रिय बेछूट सुटतं आणि कुठेतरी खड्ड्यात जाऊन पडतं. म्हणून गाई वळवणाराचं लक्ष त्या गायावर लागतं. तिकडे गेली, तिकडे गेली, तिकडे गेली, तिकडे गेली, बरं का? तसं गो इंद्रिय जो वळवतो, डोळ्यानं वळवतो, दिसणं प्रगट होतं. कानानं वळवतो, ऐकणं प्रगट होतं. पायातून शक्ती देतो, चलन प्रगट होतं. ही सगळी ईश्वरी सत्तेची तो जो गोवळ आहे त्याची लीला आहे. मग गो इंद्रियांचं जो पालन करतो तो गोपाल. जरा चला मोठ्या शब्दात सांगू, पुष्कळ तऱ्हेनी सांगता येतं बरं का. पुष्कळ तऱ्हेनी ही कृष्ण चरित्र सांगता येतं. तात्विक दृष्टिकोनातून ऐकणं सुद्धा महत्वाचं आहे, नाही का? गो इंद्रियांचं रक्षण करत नाहीत माणसं, बेछूटपणाने वापरतात, त्या गाया खड्ड्यात जातात. हे गो इंद्रिय आहे, त्याचा मालक कृष्ण आहे, ते वळवणारा तो आहे. हे लक्षात आल्यानंतर इकडे तिकडे वृत्ती जात नाही. त्याच्याकरता त्याची प्रार्थना करावी लागते, प्रभू आमची काही खड्ड्यात जाऊन देऊ नकोस.
लक्षात ठेवा, देवाचं गाईवर इंद्रियावर लक्ष आहे म्हणून कंट्रोल आहे, नाही तर पावलोपावली जोडे खाल रस्त्याने चालताना सुद्धा. अंतर्मुख व्हा आणि तुमची वृत्ती कुठे कुठे जाते ते बघा, म्हणजे कळेल. तुमचं मन जिथे गेलं त्या मनाच्या मागे जर हात गेला तर काय होईल? मनाच्या मागे पाय गेले तर काय होईल? स्त्री असू दे, पुरुष असू दे, काही असू दे, वस्तू असू दे. एखाद्याचं पाकिट पडलंय, माहिती आहे की त्याच्यामध्ये पैसे ठेवलेत, वाटतं बरं का उचलू का, मन जातं बरं का, तिथे जातं बरं का. लक्षात ठेवा. मातला सांगतो, काही चोर व्हायचं आहे का? आला कंट्रोल, आला कंट्रोल. स्त्री बघू दे, पुरुष बघू दे, मन जातं असं भरकटत, मग तो कृष्ण वळवतो. गाई, अगर रस्सी गाई, अगर रुपी गाई, अगर श्रवणी गाई, ह्या गाया आहेत बरं का सगळ्या. रुपी, रसी, गंधी ह्या सगळ्या गायी आहेत. आणि तो बासरी वाजवले की बरोबर ठिकाणावर येतात. आणि त्याची जर बासरी ऐकू आली नाही तर समजावं गाई खड्ड्यात गेली आणि याने मार. लक्षात ठेवा, जीवनामध्ये पावलोपावली मोह आहेत. कृष्ण परमात्मा इंद्रिय आवरतोय म्हणून आपलं सज्जनपणा टिकून आहे. एक सांगतो, वाईट मनात येत नाही असं तुम्ही म्हणूच नका. मी म्हणणार नाही, तुम्ही म्हणू नका. ज्याचा येत नाही तो मुर्दा आहे. मी परखड बोलणार आहे, स्पष्ट बोलणार आहे आणि प्रॅक्टिकल माणूस आहे. कोणी म्हणण्याची मिजाज करू नये की एखादा साधू असू दे, संत असू दे, तो जर म्हणला माझ्या मनात वाईट विचार आलेच नाहीत, मग वाईट विचार आले नाहीत तर तू का सांगतो वाईट आवर म्हणून? ज्या अर्थी मनात आलं वाईट म्हणून आम्हाला सांगतो आवर. म्हणून वाईटाचा सुद्धा अनुभव मनामध्ये प्रत्यक्षात नसेल, पण मनामध्ये मी का सांगतोय, जरा पुढे सरकायचं आपल्याला. योगी लोक इंद्रिय आवरतात पण मन आवरता येत नाही. योगाने इंद्रिय आवरली, इतकी आवरली, इतका कंट्रोल केला की ते इंद्रिय इकडे तिकडे, नाही खायचं म्हणजे नाही खायचं, नाही डोळ्याने बघायचं म्हणजे नाही बघायचं, नाही कानाने ऐकायचं म्हणजे नाही कानाने ऐकायचं. एवढं जरी ठरवलं तरी डोळ्याने बघितलं नाही पण मन डोळे झाकून सुद्धा बघून आलं. आश्चर्य आहे नाही का? म्हणून एक सांगतो, इंद्रियावर कंट्रोल करता येतं. कदाचित इंद्रियातला काम जाईल पण मनातला जाणार नाही. मनातली वासना जाणार नाही. एखादा 90 वर्षाचा म्हातारा असेल, त्याच्या इंद्रियांना विषय भोगता येणार नाहीत पण मन विषय भोगणार नाहीत असं सांगू नका. साधा साधा विषय सांगतो. हो, अगदी चांगले शेंगदाणे असे भट्टीत भाजलेले, साधा विषय, काही विषय काही महत्वाचं नाही बरं का. आणि दात होते त्याला तेव्हा एवढे आवडायचे, पोट चांगलं होतं, 2-2 पुड्या खायचा. आणि मग नातू ते समोर खात आला, हा 90त, तोंडात दात नाही आणि पचनशक्ती संपलेली. पडले गोविंदा, तुझ्या एवढा मी होतो तेव्हा 3-3 पुड्या खात होतो. नाही रे म्हणले, आता काही खाल्लं तर लवकर वर जाईन म्हणून खाणार नाही, पण मन गेलं नाही. मन गेलं नाही का सांगता? म्हणून लक्षात ठेवा, ऋषी मुनी इंद्रियाने काम आवरला पण मनातला काम गेला नाही. तेव्हा त्याने ठरवलं की मनातला काम जायचं असेल तर गोकुळामध्ये गोपी होऊन यावं. कसं चरित्र मांडलंय नीट लक्षात घ्या.
योगी जपी तपी हे गोकुळामध्ये आले, ऋषी मणी गोकुळामध्ये आले. कोण होऊन आले? गोपिका होऊन आले. का होऊन आले? की इंद्रियावर कंट्रोल ठेवू शकले पण मनावर नाही. हाताने हात लावला नाही पण मन तिथे गेलं नाही असं म्हणता येत नाही. असं जर कोणी म्हणत असेल तर दांभिक आहे. दांभिक आहे एवढं लक्षात ठेवा. मी कशा करता विषय मांडलाय तो. कोण होत्या गोपिका तिथे? बरं का, काल आपल्याला बासरी थोडीशी आपण म्हटली. कुणाला ऐकायला जातात भगवंताचं नाद? कुणाच्या कानावर जातं? ज्यांचं इंद्रिय सुद्धा विषयात अडकलेली आहेत त्यांना हे ऐकू जात नाही, पण इंद्रियांच्या पलीकडे थोडे गेले त्यांनाच भगवंताची बासरी ऐकू येते. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. बरं का, काल आपण मी सहज म्हटलं, आधरी धरो निया वेणू, वेणू आधरी धरो निया वेणू, वेणू वाजविला कोणी नेणू, वेणू वाजविला कोणी नेणू, आधरी धरो निया वेणू. काय म्हटलं कळलं का? आधरी धरो निया वेणू. वेणू नाद ऐकू येतो पण वाजवेला कोणी नेणू? कोण वाजवतंय? कुठे दिसतोय? नाही का? कुठे दिसतो? चालतो. कुणामुळे चालतो? चालवणारा दिसतो, बोलवणारा दिसतो, ऐकवणारा दिसतो. वेणू वाजविला कोणी नेणू. कोण वाजवतोय कळतच नाही. आवाज ऐकू येतो पण वाजवणारा दिसत नाही. किंबहुना तो वाजवण्याचा सगुण साक्षात्कार होण्याकरताच रास लिहिला आहे. तो दिसावा. काय दिसणार का? दिसला का? हो दिसला. दिसणार का? हो दिसेल. दिसला का? दिसला. साधू संतांना नक्कीच दिसला. म्हणून तर वर्णन केले, देहुडा चरणू वाजवितो वेणू, वाजवितो वेणू. देहुडा चरणू वाजवितो वेणू, गोपिका रमणू स्वामी माझा. पुढचं महत्वाचं आहे. देखी लागे माये यमुनेचे तीरी, यमुनेचे तीरी. कसा? हात खांद्यावरी राधिके जा, देखी लागे माये यमुनेचे तीरी. कसा बघितला? देवडा चरणू वाजवितो वेणू. प्रत्येकाचं उभं राहण्याची पद्धत भिन्न आहे. देहुडा चरणू, समत्वाचा पाय पूर्ण टेकलेला आहे आणि विषमत्वाचा अर्धा टेकलेला आहे. म्हणून सम विषम नामे कर्माची वाहणी. कसा उभा आहे? समत्वाचा पाय पूर्ण टेकलेला आहे, विषमत्वाचा अर्धा टेकलेला आहे. नामे जीवन. सम म्हणजे जीवन नव्हे, विषम नव्हे म्हणजे जीवन नव्हे. सम विषम नामे जीवन. त्रिभंगी देवळा ठाण मांडोनी आमाय. आणि 3 ठिकाणी वाकडं. कृष्ण समजून घ्यायचा म्हणजे त्याच्यातलं वाकडं पण सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. याच्यातला एक लक्षात घ्या, कर्मरूपाने जी सत्ता प्रसरण पावते ती कृष्ण. म्हणजे हे पहिलं समजून घ्या की कर्म कधी सरळ घडत नाही, वेडे वाकडेपणा त्याच्यात असतोच. सांगा कोणी हात वर करून की एखादी ठरवलेली गोष्ट नीटनेटकी पार पडली आहे? सांगा. नाही हो, नाही. कोणचंही कर्म आहे, अहो ते देवच तसा आहे वाकडा, तर कर्म कसं सरळ होईल?
आणि मिळाली असेल तर ती धुवून ठेवलेली नसते. काय बाबा माणसं, आलं वाकडं. कळलं का तुम्हाला काय म्हटलं मी? काय घरी रस्त्यानं जाताना आता अगदी माझं प्रवचन ऐकलं म्हणून अगदी रस्ता क्लिअर मिळणार आहे का? नाही. कोणीतरी मध्ये वाकडं घालेलच. काय घालेलच? काय बुवा ट्रॅफिक फार वाढलं. नाही नाही, कर्माचं स्वरूपच असं आहे. कर्मरूपाने जी सत्ता प्रसरण पावते ती वाकडीच आहे. इथे वाकले, इथे वाकले, कमरेत वाकली आहे. त्रिभंगी देवडा ठाण मांडोनिया माय, पुन्हा समविषमत्वाने उभा आहे ना उभा. समत्वाचा पाय पूर्ण टेकलेला आहे, विषमत्वाचा अर्धा आहे. असंच चालतं. काही आपलं मनासारखं, काही आपल्या मनाविरुद्ध. बऱ्याच बायका इथे बसलेल्या आहेत. तर हात वर करा पाहू की मला 100% नवरा मिळाला म्हणून. आता तुम्ही हात वर करा की 100% बायको मिळाली म्हणून. नवसानी झालेला पुत्र 100% माझ्या मनासारखा झाला. करा हात वर. नाही हो, नाही ना. हेच तर आश्चर्य आहे. हीच तर मजा आहे कर्माची की असं सरळ कधी होत नाही. होणार कसं? कर्मरूपाने जी सत्ता प्रसरण पावते तीच जर 3 ठिकाणी वाकडी आहे. म्हणून तुम्ही कसं म्हणता कोणचंही करायला जावं सरळ काही होत नाही. काय म्हटलं मी? करायला जावं सरळ काही होत नाही. काय हातात घेतलंय सरळ झालंय? अरे बाबा, होणारच नाही, होणारच नाही. आधी तर समविषम, त्याच्यात पुन्हा 3 ठिकाणी वाकडा. काय? उभा कसा आहे बघा, गाईला टेकून उभा आहे. गो इंद्रिय नामे गाई. त्या गाईला 4 पाय आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे 4 देहाला टेकून ईश्वरी सत्ता उभी आहे. काय सांगितलं मी? कृष्ण कसा उभा आहे? गाईला टेकून उभा आहे. तसं ईश्वरी सत्ता जरी असली तरी देहाला टेकून ती उभी आहे. देहाच्या आधाराने प्रगट होते, नाही का? अहो, देहाचा आधार म्हणून निर्गुण परमात्मा सगुण झाला म्हणजे देहाचा आधार घेतला. निर्गुण निराकार परमात्मा सगुण झाला म्हणून वर्णन. राजस सकुमार मदनाचा पुतळा म्हणून वर्णन. देहाचा आधार घेतला नसता तर राजस कुठून आणि सुकुमार कुठून? म्हणजे ईश्वरी सत्ता जरी असली तरी जगतामध्ये प्रगट होण्याकरता देहाचा आधार ते 4 देह आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. बरोबर आहे ना? आणि असं असून सुद्धा हात खांद्यावरी राधिकेच्या, असा खांद्यावर राधिकेच्या हात आहे. याचा अर्थ नीट लक्षात ठेवा की ईश्वरी सत्ता जरी असली तरी प्रतितिरूप जीवाचा आधार घ्यावा लागतो. रमण स्वरूपाची जिला धारणा आहे ती राधा आहे. तिचा आधार घ्यावा लागतो. मागे एकदा सांगितलंय, नेहमी सांगत असतो, आधाराशिवाय जीवनाला धार नाही. बोथट आहे जीवन. आपल्या मागे कोण तरी आहे असं नेहमी वाटावं लागतं, नाही का? घरातल्या बाईला जेव्हा वाटतं माझ्या मागे नवरा आहे तेव्हा तिला धार असते बोलतं बोलण्यात सुद्धा. जिच्या मागे नवरा नाही ती अशीच असते. होय, करते आणि ते सतत अशी घाबरलेली असते. माझं बोलणं कळलं का? सतत अशी बुजरी असते ती. पण जिच्या मागे तिचा मालक असतो की नाही, तिच्या जीवनाला धार आहे. 1-2 वर्ष नरमला ते. एकदा का पदर खावला सासू म्हणते आज लवकर उठले नाही. हो, नाही उठले, मलाही माहिती आहे, पण कंबर दुखत होती, मलाही जमत नव्हतं, मी तरी काय करू. नाही उठायला जमलं. बरं बाई, हो गाई रात्रभर ती झोपली नाही. क्या बात आहे.
हे सगळं कृष्णचरित्र तुम्हाला माहिती आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा